शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा हा बनणारा महामार्ग, तर या महामार्गासंदर्भात शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांचा 12 मार्चला मुंबईत धडक मोर्चा आहे आणि महामार्ग रद्द होईपर्यंत मागे हटायचं नाही। राज्यातील सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला वर्धा ते गोवा शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग 86,000 कोटी रुपये खर्च करून बांधला जाणार आहे। महामार्ग जाहीर झाल्यापासून या रस्त्याच्या शेतकऱ्यांचा विरोध होताना आपल्याला दिसतो आहे। नागपूर ते रत्नागिरी एक मार्ग असताना या शक्तिपीठ महामार्गाची नेमकी काय गरज आहे असा सवाल उपस्थित करून राज्यातील असलेल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध होत असताना आपल्याला दिसतो आणि या संदर्भात शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनी आपल्या एक तुकडाही देणार नाही असा निश्चय शेतकऱ्यांनी घेतला आहे। शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यावेळी राज्यातून शेतकऱ्यांचे आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। आपल्याला एक विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा शक्तिपीठ महामार्ग आणि या महामार्गाला लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये महायुतीच्या ज्या सीट पडल्या आणि त्या सीट पडल्यानंतर एकंदरीत मग या ठिकाणी त्यावेळेला तात्पुरती स्थगिती या शक्तिपीठ महामार्गाला देण्यात आली होती, परंतु नंतर आता विधानसभेच्या ज्या निवडणूक झाल्या आणि त्या निवडणूक झाल्यानंतर महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प जो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे कार्यकाळात पूर्वी एक जो आहे तर तो समृद्धी महामार्ग झाला होता आणि हा दुसरा आता शक्तिपीठ महामार्ग। तर या बैठकीमध्ये सतेज पाटील आणि यांनी असं म्हणणं आहे की हा महामार्ग कंत्राटदार दर्जिना महामार्ग नेमका कुणाच्या फायद्यासाठी आहे असा सवाल शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि शेतकऱ्यांसोबत आपण खंबीरपणे उभं राहणार आहोत। शक्तिपीठाच्या निमित्तानं सत्ताधारी एकंदरीत जो पक्ष आहे तर तो शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे या बाजूनी आहे आणि यामध्ये मग रेडी रेकनर दराचाही एक हे असतो, कारण मागील 2018 पासून पाहतो आपण की रेडी रेकनर दरामध्ये हा बदल झालेला नाही आहे, म्हणून या संदर्भात शक्तिपीठ महामार्ग व्हावा असेही काही बाजू आहेत आणि त्याला एक साईडला आपल्याला विरोधही होताना दिसतो। हा महाराष्ट्रातील मित्रांनो पहिला प्रोजेक्ट आहे की ज्याला शेतकऱ्याकडून विरोध होताना आपल्याला दिसतो आहे। हे होते मित्रांनो छोटीशी अपडेट, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।